सादर करतील। बिहारमध्ये गेल्या 24 तासात अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे। बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। राज्यातील नालंदा, जहानाबाद, मुझफ्फरपूर, अरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली। नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात जास्त 18 जणांचा मृत्यू झाला असून बिहार शरीफ इथं एका मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला। इस्लामपूर, सिलाव, राहुई, गरियक इथंही वीज अंगावर कोसळून झालेल्या अपघातात काही जण मृत्युमुखी पडले। बिहारच्या पाटणा, नालंदा, खगारिया, जहानाबाद आणि अनेक जिल्ह्यात वादळी वारे वाहून जोरदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं उन्मळून पडली आणि वीज पुरवठा खंडित झाला। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात पावसामुळे झालेल्या या दुर्घटनांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे। तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे।